तुम्ही जेवढं नॉलेज दिलंय त्यातनं मला तर मी कन्स्ट्रक्शन काम करत होतो, वास्तू निर्माणाचं काम करत होतो, कामाची माझी क्वालिटी पण तुम्हाला आता माहितच आहे, परंतु मला त्या वास्तूचं नॉलेज नव्हतं आणि कोणती गोष्ट कुठे असल्यामुळं काय होतं, त्याचे काय इम्पॅक्ट होते 4 दिवसाशिवाय मला बाकी काही माहिती नव्हतं. आज 16 दिवशी 32 दरवाजे, त्याचं स्थान कुठं यायला पाहिजे होतं आणि मी आतापर्यंत 4 ते 5 क्लायंट केले. आता पण एक प्लॅन घेऊन बसलोय, ते समोरच्याचे भरपूर प्रॉब्लेम आहे, मित्रच आहे तो, भरपूर कॉल येत आहेत. आता एक संध्याकाळचा एक स्लॉट काढलाय, आता त्याच्यावर स्टडी करतोय मी. पैसे तुम्ही जे म्हणले आजूबाजूच्या समोरच्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, माझ्याकडे 200 प्रॉब्लेमची लिस्ट तयार आहे. अरे वा, 200 खूप प्रॉब्लेमचं छान. सोल्युशन लिहून ठेवलंय. खूप छान. ज्या दिवशी मी तुमच्याकडे आलतो त्यावेळेस मी तुम्हाला 50 त्या वहीत 50 होते ते दाखवले, बाकीचे माझ्याकडे 150 रेडी आहेत. आणि ते प्रॉब्लेम वाचता वाचताच कळालं का नाही, अरे आपल्याकडे हे सगळं आता समोरचं बोलायला लागला तरी कळतंय का नाही बाबा काय प्रॉब्लेम असेल. बरोबर आहे. तुमच्या आशीर्वादाने तुमच्याकडे आलो होतो तेव्हा मी तुम्हाला एक समस्या सांगितली होती आणि माझे स्कीम विकल्या जात नाहीये, त्याला कस्टमर येत नाही. ज्या दिवशी तुमच्या घरी यायचं होतं मला ते मटेरियल घेऊन, त्याच दिवशी 15 मिनिटासाठी भेटून जा म्हणून एका माणसाचा फोन आला आणि त्याच्याशी बोललो. आता कदाचित 2-4 दिवसात ती डील फायनल होईल, 100% एक बंगला सेल होईल. म्हणजे जो आर्थिक प्रॉब्लेम जो चालू होता तो आता कुठंतरी काम करण्याची स्ट्रेंथ भरपूर आहे, कुठेही काम करू शकतोय. आता तुम्हाला त्याची अनुभूती आलीच असेल, पण ती जी संधी उपलब्ध होत नव्हती किंवा एक काम करायला 4-5 वेळा झटक खावा लागत होती, ती आता निश्चितच कळते का नाही. तुमची उत्तर दिशा बघा आणि ती आधी नीट करून घेतो, किंवा काही घडायला लागलं तर बघतो आपल्या आजूबाजूला काय प्रॉब्लेम चालू आहे, आधी आपलं स्वतःवर अनालिसिस केलंय, मगच लोकांचं पाहायला चालू केलं. खूप छान, खूप छान.